पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर ऑगस्ट महिन्यात झालेल्या साखळी स्फोटामधल्या आरोपींना काल दिल्ली पोलिसांकडून महाराष्ट्र एटीएसकडे हस्तांतरित करण्यात आलं। इरफान लांडगे, असाद खान, इम्रान खान आणि सय्यद फिरोज अशी या 4 आरोपींची नावं आहेत। पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी स्फोटातल्या या 4 आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती। आज दुपारी त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं। अटक केलेल्या आरोपींपैकी इरफान लांडगे हा संगणक तज्ञ असून तो अहमदनगरचा रहिवासी आहे। त्याला जयपूरच्या सिंधी बस स्टँडवरून 10 ऑक्टोबर 2012 ला पोलिसांनी अटक केली। तर असाद खान हा औरंगाबादचा रहिवासी असून त्याला दिल्लीतून 26 सप्टेंबर 2012 ला पोलिसांनी अटक केली। दहशतवाद्यांची भरती करण्याचं काम असाद करत होता। तिसरा आरोपी इम्रान खान हा नांदेडचा रहिवासी असून त्याला दिल्लीतून 26 सप्टेंबर 2012 ला पोलिसांनी अटक केली। चौथा आरोपी सईद फिरोज याला निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून पोलिसांनी 1 ऑक्टोबर 2012 ला अटक केली। पुण्यात कासारवाडीत घर भाड्यानं घेऊन बॉम्ब बनवण्याच्या कामात सईदनं मदत केली। बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोप त्याच्यावर असल्यानं या आरोपींनी स्फोटकं कुठून आणली, त्यासाठी लागणारा पैसा कसा मिळवला, इतर देशविघातक कारवायांशी त्यांचा संबंध आहे का याचा तपास पोलिसांना करायचा आहे। त्यामुळे न्यायालयानं ही मागणी मान्य केली। दिल्ली पोलिसांनी याआधी तपास केल्यामुळे कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला। तरीही न्यायालयानं या चौघांनाही 1 जानेवारी 2013 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी नंबर 1 ते 4 यांनी या गुन्ह्यात त्यांचा इन्व्हॉल्वमेंट असावा या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन करायचं। 10 कारणं त्यांनी दाखवले। सायकल रिकवर करायचा, बॉम्बस्फोटच्या वस्तू रिकवर करायचा या कारणात मागणी केली होती। 1/1/2013 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली। सरकारी वकील अनिल औसेकर यांनी आरोपींच्या सखोल चौकशीसाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली। की अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट 43D खाली 30 दिवसापर्यंत पोलीस कस्टडी पोलीस मागू शकतात फॉर इन्व्हेस्टिगेशन। आज सरकार पक्षाचा आणि आरोपींचा वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 1 जानेवारी 2013 पर्यंत पोलीस कस्टडी दिली। या प्रकरणात पुणे पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे टीका झाली आहे। सध्या याचा तपास एटीएस कडे आहे। त्यामुळे तपासाची दिशा योग्य राहून लवकरच हे प्रकरण निकालात निघेल अशी अपेक्षा आहे। कॅमेरामन सुनील डांगेसह नम्रता वागळे, साम टीव्ही, पुणे।